त्याला मेसेज द्यायचं लायकीच तरी आहे की त्याने आता त्या लायकीचं तरी पाहिजे. मग त्याला मेसेज देता येईन, दादा आम्ही असं असं केलंय, आम्ही तसं केलंय, परीक्षा 10ला येतात, आम्ही 10:30 रस्ता रोखवला आहे. म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत असतं अर्धा घंटा आधी, कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो, हॉल तिकीट बघायला लागतं. ते आता शिकलेलंच नाही, ते मला शिकलेलं नाही म्हणते, बधीर झालेलं डोक्याचं सगळ्या दुनियाचं. मला सांगा 10:30 पेपर म्हणल्यावर 11ला जाऊन सांभाळलं चालेल का विद्यार्थ्याला? तो 10 पावणे 10लाच हजर असतो. तेव्हा कशातच काही नसतं रस्त्याने. 10:30च्या पुढे लोक जमा सुरू होत असते आंदोलनाला. आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का? 10-15 मिनिटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रस्ता रोको सुटायला लागला. आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं ज्या विद्यार्थ्याला अडचण येईन तो मागून जर पुढे आला, मग ते जर म्हणलं माझी गाडी मागं गुतली ट्रॉफिकमध्ये, तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊन सोडा, परीक्षा केंद्रावर. इतक्या व्यवस्था करायच्या सांगितल्या. तरी पण काय असतं, सरकार एखादा डाव रचू शकतं, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार. मी आधीच सावध करतोय मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांना सुद्धा आधीच, की ते परीक्षा बुडवणार, तेच दाखवणार की परीक्षा बुडल्या म्हणून तेच याचिका दाखल करणार. हे प्रयोग सरकार करणार. कारण मी 10% स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं. आणि मग कसं रोखायचं? मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम करावं लागतं. जुनी मनच आहे, त्याला बदनाम करावं लागतं. आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे, मी माझ्या समाजावर माया करतो, माझ्या समाजावर प्रेम करतो, माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मग जर निष्ठा नसते समाजावर तर हे होऊच शकत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.